शतक टाकण्यासाठी तयार झाला तो शांताराम बांगर आणि एचबी रायडरचे दोन फलंदाज स्ट्राइक मध्ये आहे तो संपत येवले आणि नॉन स्ट्राइकला आहे तो मयूर बांगर. अतिशय सुंदर अशी पंचांची कामगिरी करतायत ते सुरेश सातकर आणि महादेव सिंगाडे. बॉलिंग मध्ये थोडीशी चेंज शांताराम बांगर टाकत होता पण काहीच कानमंत्र झालं त्याच्यामध्ये आता बॉलिंग टाकण्यासाठी आलाय तो राजू. मॅन ऑफ द मॅच महेश शिंदे. संजय बुरुड यांच्या हस्ते महेश शिंदे यांना मॅन ऑफ द मॅच चा ट्रॉफी देण्यात येत आहे. तो संजय बुरुड यांनी द्यायचं त्यांना. राजू मेदगे कृपया विनंती आहे लवकरात लवकर मॅच सुरू करा. पाहूया आता राजू यांचा पुढचा बॉल. अतिशय सुंदर अशी हलकी कट त्या ठिकाणी आणि एक धावावरती एक धाव पूर्ण आणि एका धावावरती समाधान मानवलेलं ते संपतला. पुन्हा तयार झाला तो मारा करण्यासाठी मयूर बांगर. गोलंदाजीसाठी राजू. बघूया राजू काय करतोय. अतिशय वर्ण सावळा मजबूत बांधा तो राजू काय करतो बघूया. गोलंदाजीसाठी तयार पुन्हा आणि अतिशय सुंदर अशी अपील परंतु पंचांनी ती अपील फेटाळलेली आहे आणि याच्यावरती निर्धार चेंडू. धावसंख्या मात्र 1 वरच. राजू टू मयूर. बघूया मयूर काय करतोय. पूर्णपणे उचलून मारलेला बॉल त्याच्यावरती झेल होतोय की नाही पाहूया. चांगली अशी रनिंग त्या ठिकाणी आणि ओ कॅच हा ड्रॉप झाला. सुंदर असं योगदान या ठिकाणी मयूरला. याच्यावरती 2च धावा. राजूचा पुढील बॉल मारा करण्यासाठी तयार झाला तो मयूर. पहिला मयूर वळू मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु लेगच्या दिशेने मारलेला फटका त्याच्यावरती एक धाव पूर्ण. चांगले असे फिल्डिंग म्हणावं लागेल त्या ठिकाणी शांतारामची. 1 धावेने भर.
धाव संख्या झाली ती 4. पहिल्या षटकातले काही बॉल शिल्लक असताना गोलंदाजीसाठी तयार आहे तो राजू. मारा करण्यासाठी तयार झाला तो संपत येवले. पाहूया आता संपत टू राजू. पुढे येऊन खेळण्याचा अतिशय सुंदर असा तडकावला तो राजूला आणि परत सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार डीजे. संपत येवले डीजे. संपत येवले जर नॉट आउट जर राहिला, नॉट आउट आणि मॅच जर जिंकून दिली तर संजय बुरुड यांच्याकडून एक बोकड. संजय बुरुड यांच्याकडून एक बोकड येणार आहे. मॅन ऑफ द आपलं संपतनी जर नॉट कमी होते का. हॅलो 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 हॅलो. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी मला वाटतं राजूची. धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वरती. कोणाला एचबी रायडरचा फलंदाज प्रत्येक षटकाराला किती, प्रत्येक षटकाराला 101 दौलत बांगर यांच्याकडनं. पुढच्या गोलंदाजीसाठी तयार झालाय तो वैभव. एचबी रायडरचे 2 गोलंदाज, गोलंदाज वैभव टू संपत. पाहूया आता संपत काय करतोय. वैभव तयार. संपत साठी पुढील बॉल वळून मारण्याचा प्रयत्न. पाहूया लेगच्या दिशेने वळवला फटका. त्याच्यावरती किती धावा मिळत आहे आणि मला वाटतं हॅलो हॅलो. अतिशय सुंदर असा मारेल हा षटकार. 101 रुपया लागू झाला संपत साठी. हालू नको टेबल. सुंदर अशी या ठिकाणी अपील, परंतु पंचांनी ती अपील फेटाळलेली आहे आणि निर्धार चेंडू म्हणावं लागेल. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी. पुढील बॉल वैभवचा. मारा करण्यासाठी संपत स्टेट मारला बॉल. बघूया त्याच्यावरती किती धावा निघतात. 1 धाव तर पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या ठिकाणी. 1 धावेने बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 वरती. जिम्मी स्कोर बुक नाहीये. कृपया लवकर संपर्क साधा माईकशी. स्कोर बुक नाही. पुढील
पुढील बॉल वैभवचा मयूरसाठी काय करतो मयूर वळून मारण्याच्या प्रयत्नात ऑफच्या दिशेने मारला फटका त्याच्यावरती एक धाव पूर्ण. राजूची सारखी हालचाल चालू आहे त्या ठिकाणी आणि काहीतरी कानमंत्र करण्याचा प्रयत्न करत होता परंतु त्याने जागा चेंज केली. वैभव टू संपत पुन्हा पुढे मारण्याचा प्रयत्न हलकीशी प्लेट त्याच्यावरती एक धाव. एसबी रायडर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वरती. पुढील बॉल वैभवचा मयूरसाठी मयूर काय करतो बघूया. सुंदर अशी त्या ठिकाणी प्लेट शांताराम बॉलवरती जाताना एक धाव पूर्ण केली. एक धावेने भर पडते. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 21 वरती. ओव्हरची समाप्ती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद 21. मयूर बांगरने जर षटकार मारला तर हनुमंत बांगर यांच्याकडनं 500 रुपये. मयूर बांगर फक्त एक षटकार आहे. एका षटकाराला तुझ्यावर 500 रुपये बोली चालली आणि तू जर 2 षटकार मारले आणि मॅच जर विन केली तर एक बोकड सुद्धा आहे. म्हणजे मसाल्याचे पण पैसे सुटतात. नाही मसाला फक्त मी बनवायला येईन फार फार खाणार नाही मला नाही जमत ते जास्त. काळजाचा निवड ठेवला तरी चालेल मला. कुठे राजू वैयक्तिक दुसरा शतक घेऊन येतो तर राजू आणि राजूच्या डोक्यामध्ये जी तगमग चालू आहे जी तगमग आपण पाहतोय आणि हातामध्ये जो बॉल आणि डोक्यामध्ये जे विचार चालू आहेत कशा प्रकारे आपण संपतला आउट घेऊ हे मला वाटतं मनामध्ये निश्चय करून आल्यापर्यंत समोर फक्त आहे तो मयूर बांगर आणि मयूरच्या डोक्यामध्ये सुद्धा षटकाराचं काहीतरी बिसबिस चालू आहे. पण पाहूया आता राजूला काय करतो तो षटकार टाकतोय की नाही का राजू विकेट घेतोय पण नक्कीच मला वाटतं मयूर सुद्धा फॉर्म मध्ये आहे आणि मयूर हॅलो 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 ए गाबाजी काय नाव त्याचं बागूजी नाही ऐक ना येऊ थोडा टेबल आणून थोडा पुढे घेतला आपला हॅलो हॅलो हा चालू चालू बघ राजू दुसऱ्या षटकातला तिसऱ्या षटकातला हा पहिला बॉल राजा मयूर उचलून मार मयूर थोडासा घाबरल्यासारखं वाटतं राजूला पण राजू सुद्धा असा माणूस आहे का मनामध्ये आलं तर काही करू शकतो काही घडू शकतो. सुभाषराव फक्त मला जरा तुमच्या माहिती करता सांगतो आज एकर बाबा 40 एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी 35 एकर फुकली त्याची जी आवलाद आहे राहिलेली 5 एकर फुकीन पण राजूचा नादच करीन. बाळासाहेबांसारखं यांचा कार्यक्रमच लावणार. विषय गंभीर आहे पण त्याला राजू खंबीर आहे. राजूच्या मागे वायडी सुद्धा खंबीर आहे. अख्ख्या स्टेडियम मध्ये फक्त एकच माणूस एवढा हुशार बुद्धिमंत आहे ना त्याने मास्क लावून खेळतोय. पाहण्यामध्ये अतिशय या ठिकाणी पुन्हा उचलून मारण्याचा प्रयत्न राजूला सुद्धा अतिशय सुंदर त्याच्यावरती एकच धाव. ओ अरे राजू आहा वा लाजवाब. नाही राजू असं थोडी होतं यार अपील कर फक्त बाकी काय टेन्शन नाही. राजू थोडासा नाराज झाला या ठिकाणी नक्कीच विकेट पडली असती पण चांगली अशी रनिंग केली त्या ठिकाणी मयूरने. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 24 वरती.
सारखा सारखा स्पिन करण्याचा प्रयत्न करतोय तो राजू. आता बघूया राजू टू संपत. संपत तुला आता फक्त काय दाखवायचंय का राजू आपल्याला बॉलिंग करतोय आणि राजूला कशा प्रकारे खेळवायचंय हे तुझ्या हातामध्ये आहे. तुम्हाला वाटतं थोडस राजूला षटकार नाही तर चौकार मारावा अशी मला वाटतं, कारण की राजूच्या फॉर्म तर तुझ्यावरतीच अवलंबून राहणार आहे. अनिल लोखंडे सुद्धा मास्क खूप छान दिसतोय ब्लॅक मध्ये. एक धावेने भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 वरती. कृपया गाडीवाले थांबा. विषय एकतर लय गंभीर आहे. पाहूया राजू टू मयूर. मयूर काहीतरी करण्यासाठी मला वाटतं नक्कीच ऑफच्या दिशेने मारला फटका आणि एक धाव. सुंदर असे क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वायडी कडनं. एक धावेने भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 26 वरती. राजू टू संपत. संपत आत्ताच चापा दाखवायचा आहे, अजून चाप्याला काय खूप उशीर केलाय तू. या ठिकाणी पाहूया राजू टू संपत. पुढे मारण्याचा प्रयत्न संपतचा. राजू उचललाय बॉल पण आईच्या गावात. बघा ते राजू. ओ राजू खुश झाला. राजूचा आनंद असा मावत नाही. वायडी सुद्धा खुश झालेला आहे. राजूने वायडीला उचलून घ्यावा असं मला वाटतं आणि उचलून सुद्धा घेतलंय. राजूच्या मनासारखं झालंय. जो विकेट आपल्याला पाहिजे ती विकेट गमावलेली आहे आणि चांगलं असं यश मिळतंय ते वायडी संघाला. काहीशी राजूने सुद्धा करामत करून दाखवली. ज्याच्यावरती डोळा होता त्यालाच बाद केलाय तो राजूने आणि अतिशय सुंदर कॅच पकडलाय तो संपत येवलेचा. त्याचं नाव आहे शरद. राजूच्या आताशी थोडासा जीवामध्ये जीव आलाय आणि त्याला वायडी सुद्धा थोडस दडपण आलं होतं का संपत जोपर्यंत मॅच पिच वरती आहे तोपर्यंत आपला थोडस काहीतरी मनामध्ये धाकधुकी राहणार आहे. पण आता मनातून थोडी धाकधुकी कमी केलेली आहे त्यांनी राजूने आणि वायडीने सुद्धा. आता वायडी अक्षरशः वायडीनं राजूला उचलून घेतलं म्हणजे किती गोष्ट विचार करण्यासारखी आहे. त्या ठिकाणी पाहूया पुन्हा राजू तयार आणि संपतची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो अशोक वाळुंज. राजू आणि मयूर. मयूर मारण्याचा चांगला प्रयत्न करतो त्या ठिकाणी. एक धाव तर पूर्ण केली. बघूया बॉलच्या दिशेने जातोय. अडवतोय की नाही. चांगलं असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी वैभवचं. 2 धावा पूर्ण. काय होते जवळ जाऊ सांग राजूला. हळूच सांग. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती किती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28. अतिशय सुंदर असं षटक पडले ते राजूचं. राजूने एक विकेट घेतलेली आहे मला वाटतंय. 1 बाद 28. पुढचं शतक घेऊन येतो तो योगेश धंद्रे उर्फ वायडी आणि सामना करणाऱ्या मारा करण्यासाठी तयार झालाय तो अशोक वाळुंज. एचबी रायडर संघाचा फलंदाज. धावसंख्या जाऊ पद्धती 28. कमी करू काय नको ना.
राजू लवकरात लवकर आपण आपल्या जागेचा ताबा घ्यायचा आहे. पाहूया वायडीचा पुढील बॉल अशोक साठी. वायडी टू अशोक. पाहूया आता अशोक काय करतोय. संपत येवलेची जागा भरून काढण्यासाठी ओढून मारण्याचा प्रयत्न. लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. बाउंड्री दिशेने जातोय. हातापायाचा वापर करून त्या ठिकाणी हा 2 धावेने भर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 29-30. वाडीचा पुढील बॉल अशोक साठी. पुन्हा अशोक तयार. काय करतोय अशोक बघूया. बघता बघता पुढे मारण्याचा प्रयत्न करतोय अशोक आणि चांदा असा फटका होता पण काहीच समजू शकला नाही. निर्धार चेंडू म्हणावं लागेल. सरळ किपरच्या हातामध्ये बॉल. धावसंख्या मात्र स्थिर 1-30. चौथ्या षटकातले काही बॉल शिल्लक असताना टाकण्यासाठी तयार झालाय तो वायडी मारा करतोय तो अशोक. ऑफच्या दिशेने मारला फटका आणि त्या बॉलच्या बाला बोलतो मस्त लांब हात केलं होतं पण हातामध्ये बॉल आला नाही. सरळ बॉलच्या दिशेने जातो. त्याच्यावरती मला वाटतं 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 32 वरती. स्टेडियम पण आलं पाहिजे असं पण मार नुसतं एकटा चेहरा नाहीत मान सरळ करा सांग. अतिशय सुंदर असा तडकोला बॉल. बघूया त्याच्यावरती किती धावा एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि वैभव त्या बॉलवरती आहे. बघूया कसा थ्रो होतोय आणि सुंदर असा थ्रो त्या ठिकाणी परंतु 2 धावा तर पूर्ण झाल्यात. अतिरिक्त 2 धावेने भर पडते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 वरती. चौथ्या षटकातले काही बॉल शिल्लक असताना धावसंख्या मात्र 1-34. पुढील बॉल वायडीचा मारा करण्यासाठी अशोक तयार. काय करतोय अशोक बघूया पुढं आणि सुंदर असं या ठिकाणी चेंडू पडलाय. कोणाला बोलवायचं. पुढील संघाला विनंती आहे की DS आणि प्रज्वल या संघाच्या कर्णधारांनी ताबडतोब माईकशी संपर्क साधायचा आहे टॉस उडवण्यासाठी. पुढील बॉल वायडीचा मारा करण्यासाठी अशोक तयार. ऑफच्या दिशेने मारण्याचा फटका होता काहीसा समजू शकला नाही. सरळ किपरच्या हातामध्ये बॉल. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी त्या ठिकाणी वायडीची. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-34. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-34. पाहूयाचा पुढचं षटक कोण घेऊन येतो. मला वाटतं शांताराम बांगर. वारंवार मार्गदर्शन करताना वैभव कदम शांताराम बांगरला सांगतोय की व्यवस्थित टाक परंतु आतापर्यंत मला वाटतं राजूने सुद्धा खूप छान गोलंदाजी केली आणि मयूर बांगर अजून पिच वरती आहे. मला वाटतं मयूर बांगर हा आपल्या वैयक्तिक फक्त 7 धावावरती खेळतोय. स्ट्राइक मधला बॅट्समन आहे. 7 शांतारामचा पुढचा बॉल. काहीसा नावाजलेला गोलंदाज शांताराम बांगर आणि व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव. पुढील बॉल शांतारामचा मयूरसाठी उचलून मारण्याचा प्रयत्न. पाहूया त्या ठिकाणी जेल होतो की नाही. बॉलच्या मागे विशाल बोलतोय आणि कॅच हा ड्रॉप झाला. मयूरला जीवदान भेटले.
धावसंख्या झाली ती 37. पुढील बॉल शांतारामचा पुन्हा मारा करण्यासाठी तयार झालाय तो मयूर. बघूया मयूर काय करतोय. आणि पूर्ण बाहेर फेकला गेलेला बॉल आणि हा वाईट. 38. वळून मारचा प्रयत्न मयूर काहीसा समजू शकत नाही सर आणि व्हाईट बॉल. मयूरच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल येत नाहीये. खूप प्रयत्न करतोय परंतु वळून मारायचा पण बॉलच लागत नाही बॅटला सरळ. पुन्हा व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने भर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 वरती. यानंतर होणारा सामना DS वर्सेस प्रज्वल इंडियन गॅस. वडून मारायचा प्रयत्न काहीसा हलकासा कट त्या ठिकाणी. एक धाव तर पूर्ण. मयूर बांगर गेले 15 दिवस झाले खूप सराव करत होता पण बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉलच येत नाही. का फक्त युट्यूब वरती लाईव्ह दिसावं म्हणून खेळतोय का काय. पुन्हा शांतारामचा पुढील बॉल अशोकसाठी उचललाय बॉल. बघूया आता त्या दिशेने वैभव आहे पण सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि षटकार DJ. बस ओके. पाहूया मारा करण्यासाठी झाला तो अशोक. अतिशय सुंदर असा षटकार मारा तो अशोकने या अगोदर. नंतर दुसरा बॉल पण उचललाय पण पाहूया तो बॉल कुठे जातोय. ओ माय गॉड थोडासा वाचला. षटकार. षटकार धावसंख्या जाऊन पोहोचले ती 53. शांतारामच्या कानामध्ये खडा गेला म्हणून मला वाटलं हा षटकार बसला. शांतारामची छाती पुढे आली होती पण थोडीशी आत गेल्यासारखं वाटतंय त्या ठिकाणी. अशोक पुन्हा वळून मारला बॉल नाही म्हणता म्हणता लगोपाठ मला वाटतं हा तिसरा षटकार. आणि एक नंबर गाजलेला गोलंदाज ठरलाय आता तो शांताराम बांगर. त्यांना काय द्यावं मला सुचत नाही. कसं बोलावं ते समजत नाही पण धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 59. कृपया इंडियन प्रज्वल कॅप्टन आणि DS कॅप्टनच्या यांना विनंती आहे का टॉस उडवण्यासाठी यायचंय. शांताराम बांगर यांनी आपल्या ओव्हर मध्ये 25 रन दिलेत. लगोपाठ 3 षटकार 3 व्हाईट अशा 25 आणि 3 सिंगल रन दिलेत. कृपया जिमी स्कोर बुक नाहीये. जिमी स्कोर बुक नाहीये. स्कोर बुक जिम्मी आहे. आवाज येतोय का माझा जिमीला. स्कोर बुक नाहीये. लवकरात लवकर ताबडतोब ताबडतोब पटापटा घेऊन यायचंय. कृपया सरपंच महादेव मेदगे आपण कुठं असेल ना तर टॉर्च उडवण्यासाठी यायचंय. टॉर्च तुमचा नाही उडवायचा संघाचा उडवायचा. लवकरात लवकर या. आणि नवीन बॉल ना सिद्धू इथून बॉल काढ बरं नवीन याच्यामध्ये असेल बघ. तसेच आमचे मित्र
2 दिवस का होईना मॅच भले काही समजत नसेल, वाईट कसा पडतो, नो कसा पडतो, सिक्स मारलो किती रन देतात बघण्यासाठी आमचे मित्र आले ते असलम भाई इनामदार, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतो मी. आणि पूर्ण रेड टी शर्ट घालून ब्लॅक बाईक वरती बसलाय तो. झूम करून बघितलं तर खूप मोठ्या मनाचा माणूस आहे तो असलम भाई. पण धन्यवाद आल्याबद्दल, सहर्ष स्वागत. महादेव मेदगे आपल्याला विनंती आहे की टॉच उडवण्यासाठी यायचं. सरपंच, माजी सरपंच महादेव मेदगे आहे का? महादेव मेदगे कृपया कृपया महादेव मेदगे नाहीये का? त्याची काय चुकी आहे? पटापट चालायच जमत आहे तो तरी काय करील मग आता कोणत्या साहिल माऊलीचे 2 फलंदाज मैदानाच्या आत. स्ट्राईक मध्ये मला वाटतं वैभव डीएस संघाचे प्लेयर कुठे असेल ना तर ताबडतोब कॅप्टन संघ काचा करून तयार राहायचंय. आणि इंडियन प्रज्वल अध्यक्ष आपलं कॅप्टन विजू आणि आजू यांचे प्लेयर कुठे असेल ना तर त्यांना ताबडतोब विजूकडे आणि आजूकडे संपर्क साधायचा आहे. तसा विजू शांतच आहे, आजूलाच बोलतात विजूने काही केलं तर. आजू पोच दे. त्यानंतर होणारा सामना डीएस वर्सेस इंडियन प्रज्वल. आणि टॉच उडवण्यासाठी मला वाटतं निरंजन धंद्रे उर्फ एनडी, सोमवेत कॅमेरामॅन सिद्धू. नाना वाकून टॉच उडवतोय, बघूया आता काय होते त्या टॉच मध्ये, कोण कशा प्रकारे टॉच होतोय. आणि मला वाटतं विजूने टॉच विन करून प्रथम काय, बरं ठीक आहे चालतंय. पाहूया आता या ठिकाणी मला वाटतं स्ट्राईक मध्ये आलाय तो वैभव. चौकार आणि षटकारांचा भाषा म्हटलं तर वैभव स्ट्राईक मध्ये, आणि नॉन स्ट्राईक आहे तो कोण राजू. काय राजू बद्दल बोलायचं म्हटलं तर जेवढं बोलन तेवढं कमीच आहे. राजूची पोस्ट जर बघितली तर कधी पण बघा, या पोस्ट जर राजू उभा राहिला तर नक्कीच राजू षटकार आणि चौकार मारू शकतो. पण आता समोर गोलंदाजीसाठी आहे तो शिवाजी बांगर. हाँ आले 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 मनोज सर, कृपया यहाँ पर आ जाइए आप नहीं तो ये जग कैसा सुना सुना लग रहा है. आप रहते तो बहुत माहौल अच्छा लगता है यहाँ पे. पाहूया पुढील बॉल शिवाचा, आणि पुन्हा या ठिकाणी मारा करण्यासाठी तयार झाला तो वैभव. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलामध्ये मला वाटतं 1 धाव पूर्ण चांगलं असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अशोक वाळूंचं, आणि 1 धाव पूर्णपणे तयार. पाहूया आता शिवाचा पुढील बॉल राजूसाठी. राजू तयार झाला. राजू मला वाटतं
मिडम स्टॅप वरती खेळतोय आणि उचलून मारण्याचा प्रयत्न करतोय आणि काही जर समजलं नाही त्याला फक्त व्हाईटचीच काळजी असते जास्त राजूला आणि मला वाटतं हा व्हाईट बॉल 2 धावा पहिलं षटक टाकतोय शिवा पूर्णपणे तयार झालाय तो राजू आणि राजू हा पूर्ण ग्राउंडच्या आजूबाजूला बघतोय आपल्याला कशा प्रकारे खेळायचे आणि कसं आपल्याला रनाचा वर्षावर हे बघायचे आणि काहीच समजू शकला नाही पूर्ण छातीवर घेतला होता बॉल त्या ठिकाणी मला वाटतं 1 धाव चोरटी म्हणावी लागेल अच्छा लेग बाय स्वरूपामध्ये 1 धाव महेंद्र वर्तक कुठं असेल तर ताबडतोब डीडीसी संपर्क साधायचा आहे पुढील बॉल शिवाचा पुन्हा ऑफच्या दिशेने मारला फटका त्या ठिकाणी मला वाटतं 1 धाव पूर्ण बघूया 2 फलंदाज खेळाडू पळतात त्या बॉलच्या भागा आणि 2 धावा पूर्ण वैभवने मारलेला बॉल त्याच्यावरती मला वाटतं 2 धावा मिळाल्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 वरती पहिलं षटक टाकण्यासाठी तयार आहे तो शिवा पुन्हा स्ट्राईक मध्ये आलाय तो वैभव शिवा टू वैभव आणि अतिशय सुंदर या ठिकाणी आपल्याला वैभवची बॅटिंग पाहायला मिळणार आहे आता बघूया वैभव पुन्हा रिव्हर्स शॉटच्या अतिशय सुंदर असतात आणि मला वाटतं हा सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकार डीजे अरे बस का भाई बस 2 मिनिट बजा लेकिन अच्छा गाना बजा भाई गाणं म्हणू डळवाक मालक डीजे थँक्यू किती बॉल किती बॉल पहिल्या षटकातले काही बॉल शिल्लक असताना टाकतोय तो शिवा आणि पुन्हा स्ट्राईक मध्ये आलाय तो वैभव आणि या ठिकाणी वैभवने अजून खातं मला वाटतं खोललंय वैभव आपल्या वैयक्तिक 7 धावावरती खेळतोय पाहूया वैभवचा साठी पुढील बॉल पुन्हा रिव्हर्स शॉट मारायचा सुंदर असा फटका कोणाची सर बसताय या ना बसा केला नाश्ता व्यवस्थित किती आले रे 9 धावसंख्या जाऊन पोहोचते 9 वरती आणि या दरम्यान आपण पाहतो चेंडू हवेत आहे देवा चेंडू खाली तिथे झेल फलंदाज बाद एक सूर्यप्रकाशचा झेल आपल्याला जो पाहायला मिळाला आणि तदनंतर थोडासा आवाज वाढला तर बरा होईल धावप्रकार धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती 9 धावा आहेत 9 धावसंख्येमध्ये पहिला फलंदाज बाद होताना आपल्याला जो पाहायला मिळाला आहे नवीन गोलंदाज स्वतः आता गोलंदाजी मार्गावरती आलेला आहे कपिल गोपाळे गोलंदाजी मार्गावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आणि स्ट्राईकला फलंदाज जो आहे तो विशाल बांगर आहे नॉन ट्रॅकच्या बाजूला राजू तुफान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कपिल तयार सूर्यप्रकाशचा फटका चेंडू पोचला जलग दिस केला गेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय तिथे मात्र 1 धाव दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि पाहता चेंडू सीमारेषेच्या
बाहेर पोचलाय, 4 रन चौकार. चौकारा चेंडूपणे दाबले वाढला 13 वरती. फुलटॉस चेंडू इथे मात्र विशालच्या बॅटवरती परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळाला नाही. एक सिंगल धापलेक वाढला आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धापलेक पुढे जाऊन पोहोचतोय तो आता. 14 धाबा. एक गड्याच्या मोबाईलात 5 होणारा फलंदाज वैभव कदम या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपण पाहिले की पहिल्या राऊंड मध्ये जे 4 संघ जिंकले ते सेकंड राऊंडच्या सामन्यामध्ये 4ही संघ पराभूत झाले आणि पहिल्या राऊंडला जे संघ पराभूत झाले होते ते सेकंड राऊंडला जिंकताना आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू हवेत आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान पडलेला हा चेंडू. क्षेत्ररक्षक खराब झाले. राजू मेदगे अर्थात तुफानला मिळाले हे जीवदान आहे. धापलेक इकडे पुढे जाईल आणि धापलेक धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचतो आता. 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जिंकण्यासाठी धावा ज्या बनवायच्या आहेत एकूण 60 बनवायच्या आहेत, 59 झालेल्या आहेत. अचूक प्रकारचा चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. साठ धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथे आपण पाहतोय 12च्या सरासरीने धावफलक राखणं फुलटॉस चेंडू मात्र संपत त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल आणि धावफलक दोन्ही पुढे जाईल. धावफलक धावसंख्या वाटली. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचली आता 17 धावा. एक गड्याच्या मोबाईलमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्ट्राईकला असताना विशालच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी आपण पाहतोय. विशाल बांगर आणि राजू मेदगे अर्थात तुफान, राजू तुफान. हा चेंडू सुरेख आहे मात्र इथे चेंडू सुंदरता खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या जवळपास पोहोचलाय. 3ऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि इथे 3 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धापलक 3 ने पुढे जाईल. धापलक धावसंख्या 20 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलंय. बरीचशी बातचीत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 18 चेंडूमध्ये ज्या काही धावा 40 बनवायच्या आहेत आणि या 18 चेंडूमध्ये 40 धावा रोखण्यासाठी कोणाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा आहे ते मात्र पाहिले जाते. अठरा चेंडूमध्ये 40 धावा बनवायच्यात आणि गोलंदाज आलाय अशोक वाळुंज. इथे मात्र आपण पाहतो गोलंदाजी मारा तयार आहे. 18 चेंडूमध्ये 40 धावा ज्या बनवायच्यात. गोलंदाज तयार. उजव्या हाताने मारा. सूर्यप्रकाशचा चेंडू. चेंडू मात्र आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा आहे. तिथे मात्र एक धाव आली. इथे परिस्थिती अशा प्रकारची या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. इथं जो संघ जिंकेल तो बाजी मारणार आहे. तो संघ इथे बक्षीस फेरीत टॉपर राहणार आहे. ही अशी प्रकारची परिस्थिती इथं जिंकणं गरजेचं आहे.
इथे दोघांकडून मात्र या दरम्यान थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते. 2 धावा आल्यात. निरंजन नंद्रे, दिनेश धंद्रे, कमिटी अगोदरच संपर्क साधून ठेवा किंवा अगोदर चर्चा करून ठेवा की ज्यावेळेस तुमचे पॉइंट सारखे होणार आहेत किंवा ज्यावेळेस तुमचा टॉपरचा विषय येणार आहे त्यावेळेस आपण नेट रन रेटचा विचार करणार, रन रेटचा विचार करणार की टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून कोणत्या 2 टीम्स टॉपर राहत आहेत, त्यातला टॉपर कोणता ते मात्र पाहणार. त्यामुळे ऑर्गनायझरला विनंती असणार आहे की तुम्ही अगोदर ठरवून घ्या. तू पण काय झालंय, दम लागला असेल झाडाखाली जाऊन आराम करा.
इथे मात्र चेंडू फाईन लेगला आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. स्कोर 30. अजून 30 बनवायचे आहेत. जिमी संपर्क साधा, निलेश बांगर संपर्क साधा. लॉंग प्लाय दरम्यान आपण पाहतो चेंडू तो खेळला गेला, क्षेत्ररक्षक चिन्हवरती आलाय. गोविंद धंद्रे, अभिजित धंद्रे, डीडी दिनेश धंद्रे. वाडी आतमध्ये खेळत आहेत. धाबरा का धावसंख्या 31 धाबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 29 धाबा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. जिंकणारा संघ इथं बऱ्यापैकी सेफ राहणार आहे. तो बक्षीस फेरीमध्ये पोहोचला असं पण लगेच सांगू शकत नाही, पण सेफ राहण्यासाठी इथं प्रयत्न चालू राहणार आहेत. जिमी, निलेश सर, डीडी संपर्क करा लवकरात लवकर. गोविंद धंद्रे चला. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. व्हाईट बॉल. ज्या टीमचे पॉइंट सारखे असतील त्या 2 टीम्समध्ये 3 टीम्समध्ये रन रेटचा विचार केला जाईल. जेवढ्या धावा केल्यात त्याला भागिले एकूण जेवढे काय झाले
तिथे जे उभे असलेले जे मित्र परिवार त्यांना विनंती असेल तिथं खाली बसा. आणि मी एक सकाळी सूचना केली होती की ज्यांचा सामना आहे त्यांनीच फक्त तिथं थांबायचं, बाकीच्यांनी गर्दी करायची नाही. पलीकडे डोंगरावरती जाऊन बसा ना. रन रेटचा विचार केला जाईल ज्यावेळेस पॉईंट सारखे असतील त्यावेळेस जेवढ्या धावा बनवल्या जातील त्याला भागिले तुम्ही किती चेंडू खेळलात त्यावरून तुमचा रन रेट काढला जाईल. आणि त्यानंतर टॉपरला कोण, या स्पर्धेच्या बाहेर कोण. दुसरा बॅट्समन पाठवा, दुसरा बॅट्समन दुसरा पाठवा. वायडी दोंडू सर विनंती असेल स्कोरबुक घेऊन या ताबडतोब. स्कोरबुक घेऊन या. संपत तयार. संपत गोलंदाजी मार्फत आपण या ठिकाणी पाहतोय. जिंकणारा संघ बऱ्यापैकी सेफ राहणार आहे त्यासाठी प्रयत्न निश्चित आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. आणि इथे मात्र चेंडू फाईन लेगला पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. सीमारेषेच्या बाहेर नाही, रोडच्या पलीकडे. चौकार 4 रन. दापरक धावसंख्या चौकाराने वाढली. संघाची धावसंख्या जी आहे ती आता 36 धावा बरोबर. आणि आता अजूनही 24 बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 9. वायडी स्कोरबुक द्या लवकर.
गोलंदाज तयार, पंचांच्या उजव्या हाताला पार करून. सूर्यप्रकाशचा दोन चेंडू चेंडू पोहोचला जाईल यात्रामध्ये कव्हरला. सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जातो. एक सिंगल येईल, दाबले इकडे वाढेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता 37 वरती. अजून 23 धावा बनवायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडूमध्ये 23 धावा अजून जिंकण्यासाठी बनवायच्या. संपत आपण पाहतोय तो गोलंदाजी मार्क करतोय. यानंतरचा होणारा सामना प्रज्वल इंडियन गॅस विरुद्ध DS सुपर किंग असा मात्र सामना आहे. प्रज्वल इंडियन गॅस संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः मला वाटतं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गोलंदाज संपत तयार, वेळ वाचवा संपत. आठ चेंडू 23 धावा. हा चेंडू डॉट. 7 चेंडू 23 धावा. चेंडू मात्र कव्हर नाही खेळला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या जवळपास आडलाय. तिथे 2 धावा आल्यात आणि इथे एकूण धावा आल्यात 3. 1 रन शॉट रन. वन रन शॉट. आताच्या 2 धावा आणि शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 21. गोलंदाज तयार, कपिल पुढे सरसट चेंडू खेळून घ्यायचा प्रयत्न होता. 1 धाव आली. शेवटचे चेंडू यात्रामध्ये जे बाकी असतील आता 5 आणि बनवायचे आहेत 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पाच चेंडूमध्ये अजूनही 20 धावा बनवायच्या. प्रत्येक चेंडूवरती इथं चौकार खेळावा लागणार आहे. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. पंचांच्या उजव्या हाताला दरम्यान अगदी पार करून गोलंदाज गोलंदाजीवरती तयार आहे. कपिल 5 चेंडूमध्ये बनवायच्यात 20 धावा. हा चेंडू सुरेख. 4 चेंडू 20 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या. 4 चेंडू 20. हा चेंडू आणि फलंदाज राजू बाद.
वायडी स्कोरबुकची गरज आहे वायडी. इथे मात्र चेंडू खूप उंची घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. जेल सुटला. संपत कोण अशा प्रकारच्या अपेक्षा नाही आहेत पण गोलंदाज तयार असेल. गोलंदाजी मार्कावरती पंचाच्या उजव्या हाताला पार करून गोलंदाजी मार्कावरती तयार आहे. इथे चेंडू मात्र फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. धावफलक धावसंख्या 46. एक चेंडू 14. आणि इथे मात्र चेंडू कव्हरला सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. 9 धावसंख्येने हा सामना जिंकलाय HB रायडर्स या संघाने. थँक्यू डीजे. याकडे एक बक्षीस आलेलं आहे अशोक वाळून यांच्यासाठी. हवालदार आदरणीय आमचे हनुमंत बांगर संघ मालक यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तुमच्या शुभ असते देऊ आपण. दौलत बांगर अशोक वाळून आणि संपत येवले यांनी मात्र जे काही षटकार मारलेले होते त्या प्रत्येक षटकाला 100 रुपयाचं प्राइज होतं. ते प्राइज घेण्यासाठी यायचे अशी मी आपल्याला विनंती करेन. संपत किती षटकार मारले संपतने?